तर मित्रांनो आता निघतो आम्ही मालवणला जायला. सकाळचे वाजलेत 5, लवकरच निघू. रात्रीच आम्ही त्यासाठी दर्शन घेतलेला. तर विषय आहे तिथं जाऊन रूम घेऊ, मग तिथं जरा बीच ॲक्टिव्हिटी करू एकदम खतरनाकमध्ये. आम्ही आलतो चौघं कॅम्पिंग करायला. तिथं अजून एक बेलगाववरनं लोक आले. ती फुल त्यांचा विषय हार्ड आहे. स्कूटीवर आल्या सगळी. काय करणार त्यांनी ते बोलता असंच फिरतात जेवण बिवून बनवतात टकाटकमध्ये. मजा आली त्यांच्यासोबत जरा. ते आम्हाला त्यांनी झोपून न दिलं रात्री, आम्ही पण त्यांना सकाळी झोपून न दिला. आता आम्ही निघतो डायरेक्ट मालगावला. चला जाऊ मालगाव. आता आम्ही निघतो मालवणला जायला. तर जाऊया मालवणला. बाय. नमस्कार मित्रांनो, तर पोचलो आम्ही मालवणला. पोचलो 11 वाजता. रूम घेतली. ते मस्त रूम आहे, फुल AC. चिल जरासा आराम केला आणि आता वाजलेत 1 वाजलेत आणि आता आम्ही चालले वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला. निलेश आणि मी दोघंच आहोत. आमचे 2 माणसं जरा प्रॉब्लेममध्ये अडकले, ते लेट येणार आहेत. आम्ही लवकर पोचलो पण बरं लेट होण्यापेक्षा उद्या करण्यापेक्षा आजच करू म्हणून आम्ही चाललो आता. तर जाऊया तिथं काय काय करतो आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. लेट्स गो टू मालवण. मित्रांनो बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर चाललो आम्ही आता स्कुबा डायव्हिंग करायला. बरंच काय काय पॅकेज सांगतो तुम्हाला. लेट्स गो मित्रांनो. चला आता चल. आता आम्ही यो पॅकेज निवडले. सेमच आहे, फक्त याच्यान स्कुबा डायव्हिंगला टायमिंग वाढतं, याच्यात टायमिंग कमी आहे. ट्रॅक घालून येतो. बुकिंग वगैरे झाले. आता पहिलीच ॲक्टिव्हिटी आपली स्कुबा डायव्हिंग आहे. आता चाललो डायरेक्ट बोटीमध्ये. असं काय आहे, पहिला स्कुबा आहे तो. काय त्याला विचारला, तुझा विषय एकदम हार्ड आहे ना वाटलं. काय दिल्या वाटतं ठीक आहे. आता बोट ओम हो व्यवस्थित नाही लगीन ना झाला इथं. दिल्या तुझं बी अशीच अवस्था, माझी बी अशीच अवस्था. ओम हो ओम हो दिल्या नुसतं काल्या ते टाकल्या म्हणजे तिकडं सगळं आहे. धोका आहे तिकडं किल्ल्यावर दिला आपल्याला. अरे निल्या किल्ल्यावर जायचं काय पहिले. दगडांची नेतात काय विषय आहे. जरासा लागलं बोट जाईल पाण्यात. आम्ही असंच मरू आठवार बोट यो बोट. दिल्या आता याच्या चपला तर तू चपला असतो तर माझा गुलीचा धोका झाला असता. हिमालय तऱ्हेने या बोटी आल्यावर दनादन उड्या मारल्या. आता चेपल्या असत्या. विषय हार्ड होईल. यो फेवरेट स्पॉट आहे. इथंच बोलतो स्कुबा डायव्हिंग होतं. दुसरी होत ना. इथं पाणी गोड आहे. गोड ना, पाणी कमी आहे इथे. पाणी कमी आहे का? ती शाला आहे, शाला. इथं ती शाला खेळली जाते. इथं बोलतो पाणी गोड आहे. गुलीगत शाला खेळली जाते इथं. ऑक्सिजन जास्त आहे इथं. आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी आहे. चल काय रे निल्या, आपल्या पावतीमध्ये दम आहे. निल्याचं सोलं चालू झालं. सोलं तुझं निल्याचं सोलं नुसतं. इथं काय हात लावत, तिथं काय हात लावत. एवढा कॉन्फिडन्स मध्ये चाललेस ना जसं काय तू इथलाच आहेस.
आमचं कसं आमच्या पावसाळ्यात आल्याला पहिला नंबर खोल तोंडांत लाव ना तर तुझा फुल बेबी होईल काय तो हा तुझा गणपती इथंच कुठं सांगेल सड्डो का आला बाहेर सर जिरली का जिरली एक नंबर भाई VCD वर घे आला ना तू चांगलं साडी नेसात राहू म्हणा थळी का उगाच थांबायला लागताला हाय तोंडाने माउथ ब्रीडिंग करा माउथ ब्रीडिंग कर अक्का तोंडाने घे नाकाने काहीच नको नाक डायरेक्ट लॉक कर नाही जाणारच नाही नाक लॉक झालं इथूनच घे तोंडानेच घे हे बघ वेल मासा कसा तसा होता वेल नाही हो वाघरा वेल मासा स्विमिंग नाही करायचं बुवा जिरली का इथंच आता थंडी लागायला लागली स्विमिंग नाही करायची आहे शांत एकदम शांत ए यो म्हणजे वरती झाला साऊंड गेली मस पाण्यात बघू शकता मित्रांनो मस गेलेली आहे पाण्यात तुमची व्हिडिओ झाली तर परत कसं नेणार त्यांना काय बाकी ठेवत्या दादाला किती मेहनत घ्यायला लागतात ती तवरी मोठी गोंड टाकला
आण त्याला चल आण इकडे एवढं तर अर्धा तास 10-15 मिनिट जाऊन आला माणूस ते व्यवस्थित सगळं त्यांचं डायव्हिंग झालंय त्यांच्या त्या बोटमध्ये बसा. बुवा काय आला जिरली तुम्ही बजेट वाढवा, ॲक्शन प्रो घ्या जरा, डीजे ॲक्शन प्रो एजे कॅमच्या घे. बजेट वाढून उपयोग काय नाही, रेट नाही. इकडे वाढलेलं हा, मग बजेट वाढला आमचा का ना, आमचा बजेट थोडी कमी होता. एक नंबर माझी पण ना जिरली, मजा आली. पण आता फाटली जरा. हे मासं काय पाळलेले आहेत का तुम्ही? जेब्रा मासं? होय जेब्रा मासा. मला इच्छा आमचं होती वासाला येतात पटकन. माझं जसं बुडबुड बाहेर येत तसं मासं जवळ जवळ येत होतं. ते काय विषय मी करू मी माल करू, मी मासं ना खात म्हणून मी लांब लांब होत होतो. तू असे खात नाही म्हणून तुझ्याकडे जास्त जवळ आले. असं आहे. माहिती आहे तू नाही खात असं मत. म्हणून मी लांब लांब जात होतो, माशी जवळ नको यायला. ते बुडबुड येईल तसे जवळ येत. ऑलरेडी वातावरणाचा इशारा दिलेला आहे, थोडीशी विजिबिलिटी डाऊन. अरे कधी पण यायचं झालं ना जानेवारी 5 नंतर आहे, गर्दी कमी. चला आपला खपला, तिकीट खपला, पैसे असं आहे का बाकी आहे? व्हिडिओ नको चालेल चालेल. दादाची एक नंबर सर्व्हिस आहे, लगेच मोबाईल मध्ये किती व्हिडिओ काढू. त्या दादाने आम्हाला केले स्कुबा डायव्हिंग, एक नंबर फुल एकदम 10-15 मिनिटं फिरवला आम्हाला, मजा आली. नाव सांग तुझं एकदा, नाव सांग. कॅमेरा नाम नागेश नागेश आणि आयडी नागेश वाडेकर. DSP. ओके. नागेश वाडेकर. मित्रांनो आता मोठा विषय, स्कुबा डायव्हिंग मला आलो, दुसरी ऍक्टिव्हिटी दिल्या कुठल्या आता करता एकरांची पिली जाऊ दे, आपण खात ना. हे बघ इकडं बस. आता कुठला कुठं जमला आता कच्चा. हे नाही आलो आपण त्या साईडला रे, आपण तिकडं होतो. हा? सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या, आता मी चाललो रूमवरती. रूमवरती जाऊ, मग सांगतो तुम्हाला. चला जाऊया रूमवरती, चेंज करू आणि पुढचं काय आयोजन नियोजन सगळं फिटमध्ये जाऊ. तोपर्यंत आपलं जात नाही, आपली करायचा होता. नमस्कार मित्रांनो, आता केली आहे तयारी आणि आता निघतो आहे आम्ही स्फटिक शिवलिंग पाहण्यासाठी. मालवणमध्ये आत्ता खूप चर्चेत आहे स्फटिक शिवलिंग वायुव्यमुखी, तर तेच पाहायला आता आम्ही चाललो आहे. तर जाऊया तिकडे मंदिरात आणि बघूया. व्हिडिओ काढायला भेटली तर मी दाखवतो तुम्हाला नक्की. तर चला बाय. चला चला चला. तर दोस्तों त्या हॉटेलपासून असं 200 मीटर चालत जायचं आहे, गाडी पार्क करून. पायवाट आहे, तर आता चाललो आहे आम्ही तिथेच. निलेने आमची ओटी घेतली. ते ताई तर बोलले ओटी घ्या. ओटी कोणला? नारळ बेल आणि फूल असं घेतलं आम्ही देवासाठी. एकदम आपले का लग्न झालं? लग्न झालं तरी आपण ओटी ना भरू शकत, लेडीजच लागतात.